64 कला आणि 14 विद्यांचा अधिपती ज्याला मानलं जातं अशा श्री गणपतीची अंगारकी संकष्टी चतुर्थी हे आता आलेलीच आहे। वर्षभरामध्ये जेवढ्या चतुर्थ्या आपण साजरी करतो त्या सर्वांचं पुण्य तुम्हाला ह्या एका चतुर्थीमध्येच मिळत असतं। त्यामुळं आपण सर्वजण उपासक हे गणपतीची तितक्याच आतुरतेने वाट बघत असतो, कारण की ह्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका सण हा गणेशोत्सव देखील येत असतो। अंगारकी संकष्टी चतुर्थी ही बाकी सर्व चतुर्थींपेक्षा खूप श्रेष्ठ मानली जाते। वर्षभरातून फक्त दोनदा येणारी ही चतुर्थी आपल्याला सर्व प्रकारचं पुण्य एकाच वेळेस आपल्या पदरामध्ये टाकत असते। त्यामुळे ह्या अंगारकी चतुर्थीला तुम्हाला जर काही विघ्न असतील तर त्यापासून उपाय करण्याची संधी ही आलेली आहे। मंगळवारी 12 ऑगस्टला असणारी ही अंगारकी संकष्टी चतुर्थी कशा पद्धतीने साजरी करायची, त्या दिवशी तुम्हाला कोणते उपाय करायचे आहेत, या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। त्यामुळे आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब देखील करून घ्या। अंगारक हे मंगळ ग्रहाचं दुसरं नाव सांगितलं जातं। ह्यासाठी एक पौराणिक कथा देखील सांगितली जाते। अंगारक ऋषींनी जेव्हा गणपतीची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न केलं, त्यावेळेस गणपती बाप्पांनी त्यांना आशीर्वाद दिला की जेव्हा जेव्हा ग्रहावरती चतुर्थी मंगळवारी साजरी होईल त्या दिवशी त्याला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखलं जाईल आणि या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांचं कल्याण होईल। त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये जर मंगळ ग्रहाची पीडा असेल, काही संकट असतील, तर त्या संकटांचा नाश करण्यासाठी तुम्हाला ही अंगारक चतुर्थी ही खूप उपयोगी पडते। यासोबतच या अंगारक संकष्टी चतुर्थीला बाकी सर्व संकष्टी चतुर्थींचं पुण्य एकाच वेळेस मिळतं। त्यामुळं तुम्ही चुकूनही ही अंगारक संकष्टी चतुर्थी आणि त्याचा उपवास करायला विसरू नका। 12 ऑगस्ट 2025 रोजी आलेल्या ह्या अंगारक संकष्टी चतुर्थीचा चंद्रोदय हा 9:17 असणार आहे। त्यामुळं त्यानंतरच तुम्हाला तुमचा दिवसभराचा उपवास हा सोडायचा आहे। या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। त्यानंतर आज मी अंगारकी चतुर्थीचं व्रत करत आहे असा गणपती बाप्पांसमोर संकल्प घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला गणपतीच्या मूर्तीची तुमच्या देवघरामध्ये स्थापना करून त्यांना लाल रंगाचं वस्त्र, लाल फुले, दुर्वा, शेंदूर, कुंकू आणि अक्षता अर्पण करायच्या आहेत। गणपती बाप्पाला मोदक फार आवडतात, त्यामुळे तुम्ही मोदक, लाडू किंवा तिळापासून बनवलेलं पदार्थ अर्पण करू शकता। दिवसभर जेव्हा तुम्ही उपवास करणार त्यावेळी तुम्हाला श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायला मात्र अजिबात विसरायचं नाही। संध्याकाळी तुम्हाला चंद्रोदयानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि यानंतरच तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे। या दिवशी जेव्हा तुम्ही उपवास कराल त्यावेळी सर्व भक्तांचं संकट गणपती बाप्पा स्वतःवरती घेतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात असं मानलं जातं। त्यामुळं ही विधी लक्षात ठेवून तुम्ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे नक्की करा। ह्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला तुम्हाला तुमच्या मुलांच्या कल्याणासाठी काही उपाय देखील करू शकता। आपल्या मुलांना तुम्हाला सोबत घेऊन ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला मुलांच्या हातून बाप्पाला दुर्वा आणि लाडू प्रसाद अर्पण करायचा आहे आणि तो प्रसादाचा लाडू नंतर तुमच्या मुलांना खाऊ घाला। या दिवशी केला जाणारा दुसरा उपाय हा धनलाभासाठी आहे। या दिवशी श्री गणेशाची तुम्ही आराधना करा आणि बाप्पाला दुर्वांची माळ आणि मोदकाचा नैवेद्य अर्पण करा। यानंतर तुम्हाला श्री गणेश स्तोत्राचं पठण देखील करायचं आहे। तुम्हाला धनलाभ अवश्य होईल। तिसरा उपाय हा तुमच्या मुलांच्या आरोग्यासाठी असणार आहे। जर तुमची मुलं सततच आजारी पडत असतील तर या दिवशी तुम्हाला बाप्पासमोर 4 मुखी दिवा लावायचा आहे आणि बाप्पाला मोदक आणि लाडवाचा नैवेद्य अर्पण करत तुम्हाला वक्रतुंडाय हुम या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। तुमच्या मुलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झालेलं तुम्हाला अवश्य जाणवेल। ज्योतिषशास्त्रानुसार संकट चतुर्थीला तुम्हाला गणपतीच्या पूजनादरम्यान झेंडूची फुलं, मोदक आणि गुळाचा नैवेद्य अर्पण केला तर तुम्हाला गणपती बाप्पा प्रसन्न होतात। जर तुमच्याकडे आर्थिक समस्या जाणवत असेल तर त्यासाठी देखील तुम्हाला अंगारक संकष्टी चतुर्थीला हा पुढील उपाय करायचा आहे। या दिवशी तुम्हाला गणेशाच्या पूजेदरम्यान गणेश स्तोत्राचं पठण करत ओम श्रीम ओम ह्रीम ओम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे। या उपायानं तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते।
जर तुम्हाला संतान सुख हवं असेल आणि त्याच्या प्रतीक्षेत जर तुम्ही असाल तर त्या दिवशी देखील तुम्ही उपाय करू शकता. यासाठी तुम्हाला गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे आणि या पूजेदरम्यान पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. लाल चंदनाचा तुम्हाला पूजेच्या दरम्यान वापर करायचा आहे. यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतात. तुम्हाला जर दुःख, दारिद्र्य आणि जीवनामधील विविध प्रकारच्या समस्यांमधून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्ही या अंगारक संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा केल्यावर शमीच्या झाडाची देखील पूजा अवश्य करा. या उपायानं गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यामधील दुःख, दारिद्र्य दूर व्हायला मदत होते. जर तुम्हाला ऋणातून मुक्ती मिळवायची असेल तर तुम्हाला श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन विधीनुसार त्यांची पूजा करत ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तुमची सर्व कामं कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण व्हावी अशी जर तुमच्या इच्छा असेल तर अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला भगवान गणेशाची पूजा करण्यासोबतच ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. या दिवशी तुम्ही गणपती बाप्पाला कोणत्या वस्तू अर्पण करायच्या आहेत ते देखील आपण आता जाणून घेऊया. या दिवशी गणपती बाप्पाला तुम्ही जास्वंदीचं फूल हे अवश्य अर्पण करायचं आहे. यासोबतच त्यांचे आवडते दुर्वा, नारळ, मोदक, अक्षता हे अर्पण करायला अजिबातही विसरायचं नाही. आता ह्यासोबतच तुम्हाला कोणत्या गोष्टी अर्पण करायच्या नाहीत हे देखील पाहायचं आहे. यावेळी तुम्ही बाप्पाला तुटलेल्या अक्षता, पांढरी वस्तू, केतकीची फुलं आणि तुळशीची पाने ह्या गोष्टी अर्पण करायच्या नाहीत. दिलेले सर्व उपाय लक्षात घेऊन तुम्हाला ही अंगारक संकष्टी चतुर्थी साजरी करायचीच आहे. वर्षभरामध्ये तुम्हाला जर संकष्टी चतुर्थी करणं शक्य होत नसेल तर ही एक अंगारकी संकष्टी चतुर्थी देखील तुम्हाला वर्षभरामधील सर्व संकष्टी चतुर्थींचं पुण्य एकाच वेळी देईल. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला देखील अजिबात विसरू नका. तुम्हाला सर्वांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.